श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी साजरी होत आहे. श्रीरामांचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाट्याला आलेला 14 वर्षाचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे असे अफाट दुःख सोसूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केले. अशाच प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात रामराज्य उभे करण्यासाठी ज्योतिषांनी रामनवमीनिमित्त एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे. प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटाचा गंभीरपणे सामना करण्यासाठी बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्री रामरक्षा स्तोत्र हे एक अमोघ शस्त्र आहे. या स्तोत्राच्या नित्यपठनाने वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिखांत रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. त्याचे नित्यपठन करण्याबरोबरच पुढील उपाय रामनवमीला नक्की करावा. रामनवमीविषयीच अत्यंत प्रभावी असा 11 गाठींचा रक्षाकवच उपाय आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी 26 मार्चला हा उपाय नक्की करा. साहित्य: एक लाल पिवळा धागा म्हणजेच मोळी किंवा आपण त्याला कलावा म्हणतो तर तो घ्यावा. पहिली गाठ: रामनवमीच्या दिवशी हा धागा हातात घेऊन एकदा पूर्ण रामरक्षा म्हणावी आणि धाग्याला पहिली गाठ बांधावी. 11 गाठी कशा मारायच्या ते पहा. अशा प्रकारे तुम्ही रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर दुसरी गाठ बांधावी. ही प्रक्रिया 11 वेळा पूर्ण करावी जेणेकरून धाग्याला एकूण 11 गाठी बसतील. हा 11 गाठींचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणापाशी ठेवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनगटावर श्रद्धेने बांधावा. या उपायाचे फायदे असे आहेत: नकारात्मकतेचा विसर: आयुष्यात घडलेल्या जुन्या नकारात्मक घटकांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. ऊर्जेचे संरक्षण: आपल्या सभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. सकारात्मक सुरुवात: रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने वर्षाची आणि आयुष्याची नवी सकारात्मक सुरुवात होते. धन्यवाद. जय श्रीराम.